नोटीस आलेल्या एक 7-8 दिवसापूर्वी हायवेवाल्या लोकांना. सर्वात महत्वाची गोष्ट आपलं कार्यालय महाराष्ट्रात आहे, हे तुम्हाला जाणून करून देतो. दुसरा विषय असा आहे की शासकीय काम तुमचं कुठलंही असो ते मराठीमध्येच झालं पाहिजे. महाराष्ट्राचं शासनाचं GR आहे. तुम्ही ज्या काही नोटिसा दिल्या या गाड्याधारकांना किंवा जे काही अतिक्रमण केलं त्यांना, तर तुम्ही टोटली इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. आणि ते जे गाड्याधारक काम करतायत, जे अतिक्रमणधारक आहेत, जे काही कामं करतायत ते अंडे बहादूर आहे. त्यांना तुम्ही नोटीसचा अर्थ कसा कळेल ते थोडं मला सांगितलं तर बरोबर. कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे हा नोटिसीचा नवीन फॉर्मॅट आलेला आहे आणि ते रिसेंट असलेली घटना असल्यामुळे ते आम्ही सध्या नोटिसेस इंग्लिशमधून दिलेलं आहे. आमचं केंद्र सरकारचं कार्यालय असल्यामुळे आमचा द्विभाषी म्हणजे इंग्लिश किंवा हिंदी या भाषेमध्ये पत्रव्यवहार चालतो आणि स्थानिक काही पत्र आल्यानंतर आम्ही मराठीतून पण पत्रव्यवहार करतो, नाही असं नाही. तर आता तुम्ही सध्या याचं निवेदन दिलेलं आहे, याचा आम्ही नक्कीपणे विचार करू आणि इथून पुढे मराठीतून पण नोटीस दिल्या जातील. सांगणार तुम्ही आज नॅशनल हायवेला नोटीस दिलेली आहे, नेमकं काय? ऍक्च्युली त्यांनी जो आज त्यांनी जे अतिक्रमण हटवण्याचा जो आदेश काढलेला आहे, जे नोटीस काढलेले आहेत त्या सगळ्या इंग्रजी भाषेमधून काढलेल्या आहेत. आणि आज ते महाराष्ट्रामध्ये जर जळगाव शहरामध्ये जर ते या इंग्रजी भाषेमध्ये जर नोटिसा देत असतील तर हे योग्य नाहीये, कारण लोकांनाही समजत नाही. बरेच लोक अजून असे आहेत की त्यांना इंग्रजी वाचता येत नाही. तरी असं तरी वाटतं यांच्याजवळ बघून की आता गोरे इंग्रज चालले गेले आणि काळे इंग्रज ठेवून गेलेले आहेत. तरी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे जे त्यांना सांगितलं आहे की याच्यानंतर जे पण नोटिसा काढल्या जातील त्या फक्त आणि फक्त मराठी भाषेतच काढल्या गेल्या पाहिजे. आता साहेब आम्हाला हे पण बोलतात की मला जे पण आता गुजरातच्या हायवेचा जो विषय आहे तो मला त्यांच्या ज्या नोटिसा आहेत त्या सुद्धा मला गुजराती भाषेत येतात, आम्ही दुसरीकडनं समजून घेतो. पण काय गरज आली, ते जर त्यांच्या गुजराती भाषेमध्ये करतायत तर आपल्या मराठी भाषेत का नाही केलं पाहिजे? आमची हीच एक विनंती आहे त्यांना की त्यांनी मराठीमध्ये नोटिसा काढल्या गेल्या पाहिजे, लोकांपर्यंत त्या पोहोचल्या गेल्या पाहिजे. नेमकं काय मागणी आहे तुमची? यांनी सगळा त्यांचा जो पत्र व्यवहार आहे किंवा ज्या नोटिसा आहेत त्या सगळ्या मराठीमध्ये केल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून लोकांना ते समजण्यात येतील. बस एवढी आमची एक विनंती आहे त्यांना.